गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जलगांव शहर के जाने माने ज्वेलर्स सौरभ महेंद्र कोठारी, इनके ज्वेलरी शॉप पर आधी रात से बाद 3 बजे डाका गिरा. सीसीटीवी में साफ तौर पर 6 डकैत आपको दिखाई देंगे. बड़े आश्चर्य की बात है कि शहर के ठीक बीचों बीच सुरक्षा का बड़ा घेरा होने के बावजूद इस तरह का डाका कैसे गिरा. आशा करते हैं कि पुलिस प्रशासन इसकी गंभीर दखल लेगा और आरोपी जल्द से जल्द गिरफ्तार होंगे. त्यांनी मागचे सगळे ताले तोडून ते दुकानात शिरले होते आणि माझे 2 माणूस जे माझे एम्प्लॉई आहे ते तिकडे झोपता मागच्या घरामध्ये. तर त्यांनी त्यांच्यावर सुरा ठेवला मोठा आणि त्यांना सांगून दिलं की हल्ले ते तुम्हाला मारून टाकू. आणि त्यांनी शोरूमच्या मागच्या गेटमधून फोडून ते मध्ये येऊन जे सगळे ड्रॉवर आहे ते त्यांनी मोठी जी आपली स्ट्रॉंग रूम आहे ते प्रयास केलं. ते काही त्यांच्याकडून तुटलं नाही. पण जे सगळं बाहेर जे आपले याच्यामध्ये छोटे तिजोरीमध्ये आणि लॉकरमध्ये जे कॅश आणि गोल्ड आणि सिल्वर जे बुलियन आणि रिपेरिंग जे काही सामान असतं ते त्यांनी नेलं. ते अंदाजित 300-350 ग्रामचं सोन्याचं सामान नेलेलं आहे. 7-8 किलो चांदीचा बुलियन आणि पायल आणि प्युअरची मूर्त्या ते घेऊन गेले. ते आता आम्ही टोटल मारून सांगू त्यांना. ते एक्झॅक्ट जे आहे तुम्हाला कळतंय. सौरभ ज्वेलर्स, पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक सराफी दुकानाचे मागून त्याचे चॅनल गेटचं कुलूप तोडून एंट्री केलेली आहे. 3 ते 4 जण मध्ये येऊन मध्ये जे झोपलेले कारागीर होते, एक बंगाली कारागीर आणि एक लोकलचे कारागीर होते. तर त्यांना धमकावून जे समोर ज्वेलरी शॉप होतं त्या शॉपमधून काउंटरमध्ये असलेले कॅश आणि काही मुद्देमाल चोरून नेलेला आहे. अशा प्रकारचे पोलीस स्टेशनला बातमी मिळाल्यानंतर आपण तिथं व्हिजिट करून तपासलेलं आहे. सगळं जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्याच्यावरून आपला तपास सुरू आहे. पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. तपासाची टीम तपास करत आहे. दुकानातले CCTV त्यांचे म्हणणं आहे कंप्लेंट 8 तारखेपासून बंद होते, त्याच्यामुळे दुकानातलं फुटेज काय आपल्याला प्राप्त होऊ शकलेलं नाही. परंतु बाहेरचे फुटेज प्राप्त झालं आहे. त्याच्यानुसार आम्ही आता कन्फर्मेशन करत आहोत आणि किती आरोपींच्यामध्ये सहभाग आहे त्याच्याबद्दल तपास.